जय श्री गणेशाय नमः। अविघ्नमस्तु। आई कुलस्वामिनी माते की जय। जय श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळ पाठीशी, नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना। श्री स्वामी समर्थ महाराज। आजपासून आपण गुरुचरित्र कथामृतचे पारायण सुरू करत आहोत। तर हे पारायण सगळ्यांनी आजपासून ऐकावे ही नम्र विनंती। सादर करत आहेत सोनलताई। श्री स्वामी समर्थ। नमस्कार स्वामी भक्त हो। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आपण ऐकत आहोत गुरुचरित्र कथा अमृतसार, अध्याय 47। जसा भाव तसे फळ। सिद्धयोगी नामधारकाला श्री गुरुचरित्र सांगत होते। त्यांनी त्याला एक अपूर्व कथा सांगावयास सुरुवात केली। ही कथा श्रवण केली असता सर्व इच्छा पूर्ण होतात। सिद्धयोगी ती कथा सांगू लागले। श्री गुरु गाणगापुरात असताना त्यांची ख्याती सर्वत्र झाली। त्याच गाणगापुरात पर्वतेश्वर नावाचा एक गरीब शेतकरी होता। तो श्री गुरूंचा परमभक्त होता। तो काया वाचा मनाने श्री गुरूंची मनोभावे सेवा करीत असे। त्याचा एक नेम होता। श्री गुरु नित्य सकाळी स्नान संध्यादी करण्यासाठी भीमा अमरजा संगमावर जाण्यास निघाले की वाटेत असलेल्या आपल्या शेतात तो उभा राहायचा व श्री गुरु दिसले की धावत येऊन त्यांच्या पाया पडायचा। हा त्याचा नेम कित्येक दिवस चालू होता। श्री गुरु त्याच्याशी काहीही बोलत नसत। एके दिवशी श्री गुरूंनी त्याला विचारले, तू नित्यनेमाने मला भेटून नमस्कार करतोस, हे कष्ट तू का घेतोस? तुझी इच्छा काय आहे? पर्वतेश्वर म्हणाला, श्री गुरूंनी माझ्या शेताकडे कृपादृष्टीने पाहावे। माझे शेत चांगले पिकले आहे। तू शेतात काय पेरले आहेस? असे श्री गुरूंनी विचारले असता तो म्हणाला, ज्वारी पेरली आहे। पीक चांगले आले आहे। आपल्या कृपेने माझ्या शेतात भरपूर धान्य यावे। प्रसन्न झालेले श्री गुरु म्हणाले, तुझा माझ्यावर विश्वास असेल तर एक काम कर, मी संगमावर जाऊन स्नान संध्या करून परत येतो। तोपर्यंत तुझे हे सर्व पीक 4 बोटे खाली ठेवून कापून टाक। पर्वतेश्वर म्हणाला, श्री गुरूंचे शब्द मला प्रमाण आहेत। मी आपला शब्द मोडणार नाही। मग श्री गुरु अनुष्ठानासाठी संगमाकडे निघून गेले। पर्वतेश्वराने पीक कापण्याचा निश्चय केला। तो गावात गेला व तेथील अधिकाऱ्यांना भेटून म्हणाला, मला माझे शेतातील ज्वारीचे पीक कापण्याची परवानगी द्यावी। मी शेतसारा म्हणून गतवर्षीपेक्षा दुप्पट धान्य खंड म्हणून देईन। जर पीक आले नाही तर मी साठवणीतले धान्य देईल। तेही अपुरे पडले तर तुम्ही माझी गुरे जप्त करावीत। असे वचन देऊन त्याने शेत कापण्याची परवानगी घेतली। मग त्याने गडी माणसे लावून
शेत कापण्यास सुरुवात केली. ही बातमी समजताच पर्वतेश्वराची बायका मुले शेताकडे धावत आली व रडू लागली, पण त्याने त्याकडे मुळीच लक्ष दिले नाही. एका संन्याशाच्या सांगण्यावरून हा आपला पती भरले पीक कापून टाकण्याचा मूर्खपणा करत आहे असे ती बायको बोलू लागली. तसेच गावातील इतरही लोक त्याला अरे मूर्खपणा करू नकोस असे बोलू लागले. पण पर्वतेश्वराने पत्नी, कुटुंबीय व गावकरी कोणाच्याही बोलण्याला भीक घातली नाही. त्याने सगळे पीक कापून टाकले. मग तो संगमावर गेला. श्री गुरूंना शेतावर घेऊन आला व म्हणाला, गुरुदेव, आपल्या आज्ञेप्रमाणे मी सगळे पीक कापले. ते पाहून श्री गुरु म्हणाले, अरे तू हे काय करून बसलास? तू उगाच पीक कापलेस. मी तर तुला तसे करण्यास केवळ गमतीने म्हणालो होतो. तो म्हणाला, स्वामी, माझा आपल्यावर पूर्ण विश्वास आहे. आपली आज्ञा मला प्रमाण, ती मी पाळली. बाकी काही मला माहीत नाही. तेव्हा प्रसन्न झालेले श्री गुरु म्हणाले, जसा तुझा भाव तसे तुला फळ मिळेल. धन्य आहे तुझा निर्धार. तुझ्या श्रद्धेचे मोठे फळ मिळेल. आता तू कसलीही चिंता करू नकोस. असे आश्वासन देऊन श्री गुरु मठाकडे परतले. पुढे काही दिवसांनी प्रचंड वादळ आले. मुसळधार पाऊस सुरू झाला. गावातील शेतकऱ्यांची पिके पार बुडाली. त्यांचे अतोनात नुकसान झाले. ओला दुष्काळ पडला. पर्वतेश्वराच्या शेतातील ज्वारीच्या बुडख्यांना मात्र असंख्य अंकुर फुटले. पीक जोरात वाढले. शतपटीने धान्य आले. बाकी सगळ्या गावात धान्याचा दुष्काळ पडला. सर्व लोक दुःखी झाले होते व ते पर्वतेश्वराचे पीक पाहून आश्चर्य करीत होते. पर्वतेश्वराच्या शेतात गावाला पुरून उरेल इतके धान्य आले. पर्वतेश्वराच्या बायका मुलांना अतिशय आनंद झाला. त्याच्या पत्नीने शेतात येऊन धान्य राशीची पूजा केली. मग ती आपल्या पतीच्या पाया पडून म्हणाली, मी तुमची व श्री गुरूंची निंदा केली, त्याबद्दल मला क्षमा करा. आता आपण श्री गुरूंच्या दर्शनाला जाऊ. पर्वतेश्वराने ते मान्य केले. मग ते सर्वजण मठात गेले. त्यांनी श्री गुरूंची मनोभावे पूजा केली. बायका मुलांनी श्री गुरूंची क्षमा मागितली. मग पर्वतेश्वराने काय काय घडले ते सर्व सविस्तर श्री गुरूंना सांगितले. श्री गुरूंनी सर्वांना आशीर्वाद दिले. तुमच्या घरी लक्ष्मी अखंड राहील. पर्वतेश्वराने धान्याची रास मोजली. शतपट धान्य आले होते. त्याने कबूल केल्याप्रमाणे शेतकऱ्याला सारा म्हणून नेहमीपेक्षा दुप्पट धान्य दिले. गावात धान्याचा तुटवडा आहे हे पाहून त्याने आपल्या शेतातील आपल्या धान्यातील निम्मे धान्य गावातील लोकांना दिले. आपल्याला पुरेल एवढेच धान्य ठेवून बाकी धान्य गोरगरिबांना वाटले. श्री गुरूंच्या आशीर्वादाने पर्वतेश्वराचे कुटुंब पूर्ण सुखी झाले. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरुचरित्राचे महात्म्य हे असे आहे. श्री गुरूंच्यावर ज्याची दृढ श्रद्धा आहे त्याच्या घरी दैन्य, दारिद्र्य, दुःख कधीच राहत नाही.
जे भावभक्तीने श्री गुरूंची सेवा करतात त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. लक्ष्मी त्यांच्या घरी अखंड पाणी भरीत असते. अशा रीतीने श्री गुरु चरित्र अमृतातील जसा भाव तसे फळ नावाचा अध्याय 47 समाप्त. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. आध्यात्मिक रहस्य. शूद्र शेतकरी पर्वतेश्वर याने गुरुवचनासरशी दाणे भरत आलेले आपले शेत कापून टाकले. ही लहान सहान गोष्ट नव्हे. मागील 22व्या अध्यायात वांज म्हशीचे दूध काढण्याचे श्री गुरूंनी म्हणता क्षणीच ती साध्वी भांडे घेऊन दूध काढायला गेली व म्हशीने दूध दिले. त्याच जातीचा हा विश्वास. निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ हा अटळ सिद्धांत आहे. या सिद्धांताप्रमाणे जो वागतो त्यालाच भगवंताच्या पुढे नतमस्तक होऊन सर्व कृपा प्राप्त होते. शेतकऱ्याच्या शेतात शतपट पीक आले तेव्हा त्याने आधी जरी दुप्पट धान्य भरणा करीन असे ग्रामाधिकाऱ्याला सांगितले होते तरी लोकांची दया येऊन तो अर्धधान्य देण्यास तयार झाला. एवढेच न करता गावातील गोरगरिबांनाही त्यांनी धान्य वाटून टाकले. स्वतःसाठी लोभ न करता स्वतःला पुरेल एवढेच धान्य त्याने स्वतःकडे ठेवले. ही केवढी धर्मप्रवृत्ती आहे त्याचे निरीक्षण केले पाहिजे. त्या शेतकऱ्याला स्वार्थाने पछाडलेले नव्हते आणि ग्रामाधिकारीही करारापलीकडे जास्त धान्य घेण्यात धर्महानी होते म्हणून जास्त धान्य घेत नव्हते, परंतु आपण दिलेल्या वचनाप्रमाणे दुप्पट शेतसारा म्हणून या शेतकऱ्याने दुप्पट अधिक शेतसारा म्हणून धान्य दिले. ही त्याची कर्तव्यनिष्ठाही तुल्यबळ होती. पण त्याहीपेक्षा शूद्र शेतकरी एक पायरी अधिक पुढे होता, कारण त्याने बरेचसे धान्य ब्राह्मणांना वाटून दिले. अधिकाऱ्याने सांगितले तरी त्याने सगळे धान्य घरी नेले नाही, तर स्वतःप्रमाणे इतर गोरगरिबांचा गावकऱ्यांचा जीव जाणून त्यांनी सर्वांना ते धान्य वाटले. सत्य व ऋत यावरही त्याची केवढी श्रद्धा. या अध्यायात त्या शेतकऱ्याची पत्नी व मुले त्याला विरोध करतात आणि त्यांना तो दगड मारून पिटाळून लावतो, अशी कथा आहे. श्री गुरूंची आज्ञा पालन करताना आपल्या कुटुंबियांचाही विरोध होतो. कधी कधी प्रियजनांचा विरोध होतो. भक्तांच्या मनात संघर्ष असला तर त्याची परीक्षाही होते. पण इथे त्या शेतकऱ्याच्या मनात जरासुद्धा शंका नव्हती. घरच्या लोकांनी त्याला वेडा ठरविले, पण वरवर पाहता लोकविपरीत आज्ञा दिली तरी श्री गुरूंची कृपा विलक्षण रूप धारण करून भक्तांचे कल्याणच करीत असते. श्री गुरु त्यांच्यावर विश्वास ठेवून एकनिष्ठेने सेवा करणाऱ्यांवर नेहमी कृपावंत होत असतात. स्वामी भक्त हो, अशा प्रकारे हा अध्याय इथे समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. धन्यवाद.